बारागावच्या बंद पाईपलाईन पाणी योजनेच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी. लेखी पत्रानंतर पाणी संघर्ष चळवळीचे आंदोलन स्थगित. श्रमिक मुक्ती दल व समान पाणी वाटप संघर्ष चळवळ यांच्या वतीने डॉक्टर भारत पाटणकर, आनंदराव पाटील, जनार्दन झिंबल, हनुमंतराव देशमुख, साहेबराव चौरे, सादिक खाटीक, मनोहर विभुते व इतर सर्व प्रमुख चळवळीचे नेते यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी तालुक्यातील वंचित बारा गावातील बंद पाईपलाईनचे काम तातडीने होण्यासाठी निविदा काढाव्यात व कामाच्या निविदा प्रसिद्ध कराव्यात या मागणीसाठी दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी आंदोलनाचे नियोजन केले होते. याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री तसेच आटपाडी तहसीलदार आणि अधिकारी यांना दिले होते. या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने सर्व मागण्या पूर्ण करून कामाच्या निविदा प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. आज रोजी जलसंपदा विभागाने डॉक्टर भारत पाटणकर यांना लेखी पत्र देऊन मागणी मान्य झाल्याने आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केली आहे. आज दिलेल्या शासनाच्या लेखी पत्रामुळे आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. टेंभू योजनेच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळाल्यामुळे आटपाडी तालुक्यातील वंचित बारा गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे. वंचित बारा गावातील शेतकऱ्यांच्या वतीने पाणी संघर्ष चळवळीचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांचे अभिनंदन करण्यात आले. सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता लिंगीवरे येथील श्री धुळाजीराव झिंबल विद्यालयाच्या प्रांगणात शेतकऱ्यांचा विजयी मेळावा घेण्याचे नियोजन केले आहे. शेतकरी बांधवांनी या विजयी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पाणी संघर्ष चळवळीच्या नेत्यांनी केले आहे.